तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा सुरू करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भाऊ ओंकार ग्राफिक डिझाईन. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला केलं भाऊ. आज आपण कडक केलं एकदम. तुम्हाला माहिती असेल छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण काय केलं भाऊ, शुभेच्छुक पोस्टर बॅनर डिझाईन आपण केले. पूर्ण एडिटेबल PST व PLP फाईल भेटणार आहे. काय करायचं, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओमध्ये काय असणार भाऊ, तुम्हाला 3 स्टेपमध्ये पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही सांगितलं जाईल. पासवर्ड ऐकायचा आणि व्हिडिओ पूर्ण बघून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला PST फाईल भेटेल. त्यामध्ये तो पासवर्ड टाकून तुम्हाला फाईल ओपन करून घ्यायची. ओके, त्यासाठी शिकून घ्या. चला आजचा व्हिडिओ चालू करूया. ओके, तर साईज बघू शकता आपण. साईज काय टाकले, विड्थ ठेवलेले 12 आणि हाईट ठेवलेले 14 इंचेस. रेझोल्युशन आपलं 300 असतं, जे प्रत्येक डिझाईनमध्ये आपण 300 ठेवत असतो, फक्त डिजिटलला. ओके, तुम्ही ह्या बॅनरची म्हणजे फ्लेक्स प्रिंट पण काढू शकता, कारण की तुम्ही फोटोशॉपमध्ये जर बॅनर तुम्ही त्याला एडिट करत असाल तर सांगतोय. ओके, पूर्ण एडिटेबल PST व PLP फाईल भेटणार आहे. ओके, लक्षात घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती भावना तुम्हाला माहिती असेल, आपण कडक तुमच्यासाठी भावना सर्व व्हिडिओ वगैरे घेऊन येत असतो. लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आता पुढे जायचं आहे. पुढे गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला आता काय दिसेल, इथं बघू शकता, हा तुम्हाला कॅनव्हास दिसतोय. ओके, तो कॅनव्हासला काय करायचं, तुम्ही इथं ओपन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला एकदम समजेल. आता काय करायचं, हा जो कॅनव्हास आहे आपला, म्हणजे जसं की आता ही तुम्हाला स्क्रीन दिसते ना, त्याला आपण कॅनव्हास म्हणतो. ओके, त्याच्यानंतर आता इथं लेअरवरती बघू शकता, इथे पुढे आता आपण बॅकग्राऊंड आहे. ओके, तिथे बॅकग्राऊंडवरती आपण बघू शकतो, तिथे काय केलं आहे, जी आपली राजमुद्रा आहे तिला आपण ॲड केलं आहे. इथे बघू शकता, तुम्हाला इथे दिसते. मी सर्व ऑन करतो. ओके, लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, त्याच्यानंतर ही राजमुद्रा आता ऑफ करूया आणि हे बॅकग्राऊंड. ओके, आता बघू शकता हे बॅकग्राऊंड आपण कसं बनवलं आहे. तुम्ही ऑलरेडी एक आपला बॅनर केलेला आहे, तुम्ही बघितला असेल. ह्याच्या आधीचा जो एक व्हिडिओ आपण रिसेंटली पोस्ट केला आहे, लक्षात घ्या, आपल्या म्हणजे यूट्यूब चॅनलवरती. तो व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितला तर लवकरात लवकर बघून घ्या. त्यामध्ये आपण काय केलं आहे, बॅकग्राऊंड आपण कसं बनवलेलं आहे ते सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, सेम बॅकग्राऊंड आपण तसंच इथे यामध्ये पण सेम बनवलेलं आहे. लक्षात तुम्हाला इथं दिसत असेल. त्याच्यानंतर इथं वरती रॅक्टँगल आहे, इथं बघू शकता. हा रॅक्टँगल आपण ऑपोजिटी म्हणजे इरेज केलं आहे, जे तुम्हाला इथे दिसतंय स्क्रीनवरती. ओके, ते इरेज केलं आहे. त्याच्यानंतर खाली बघू शकता, इथे आता व्हाईटनेस वगैरे इफेक्ट आहे. ओके, इथे बघू शकता लेन्स वगैरे आहेत. तर हे लेन्स वगैरे आपण जेव्हा नंतर आपण जेव्हा यूज करणार आहे तेव्हा आपण ऑन करूया. ओके, तोपर्यंत आता आपण याला ऑफ करून ठेवूया, कारण की आपण जेव्हा ते स्टार्टिंग पूर्ण बॅनर ॲड करतो तेव्हा तुम्हाला समजेल. ओके, इथं बघू शकता ही राजमुद्रा पण आपण यामध्ये ॲड केली आहे, हे तुम्हाला नंतर मी सांगून देईन. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता, आता आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपण HD AI जनरेटेडवाला आपण यामध्ये ॲड केली आहे, जो तुम्हाला इथे दिसतोय बघू शकता. ओके, आता ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला पिंट्रेस्टवरती भेटून जाईल. सिम्पल गुगलवरती जायचं आणि इथे बघू शकता पिंट्रेस्ट नावाचं ॲप्लिकेशन किंवा काही साईट वेबसाईट आहे, तुम्हाला माहीत असेल. इथे सिम्पल सर्च करायचं, तुम्हाला भरपूर सारे बॅकग्राऊंड वगैरे हे बघू शकता. शिवाजी महाराज HD वॉलपेपर वगैरे जर असं सर्च केलं तर तुम्हाला असे HD मध्ये इमेज भेटेल. फक्त तुम्हाला क्रॉप वगैरे करावे लागतील. ओके, त्याच्यानंतर आपण इथं बघू शकता दुसरा हे झालेलं आहे आपलं बॅकग्राऊंड. आता हा जो शेप आहे, हा शेप आपण शुभेच्छुकसाठी घेतलेला आहे, तोला आपण ऑफ करूया. ओके, जे तुम्हाला इथे दिसतंय स्क्रीनवरती बघू शकता, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सिंहासनावाले आहेत. तुम्हाला दिसत असेल बघू शकता, एक लेफ्ट साईड फोटो फुल एडिट केलेला आहे, इरेज मारलेलं आहे, तुम्हाला ते दिसतंय. प्लस आता इथे बघू शकता पाठीमागे आपण काही ग्लोईंग केलं आहे. ओके, तर ग्लोईंगसाठी आपण एक इमेज यामध्ये ॲड केला आहे, जो तुम्हाला इथे दिसतोय. ओके भावनो, पहिला पासवर्ड आहे कडकमध्ये सांगतो भावनो 2626. ओके, ते इथं बघू शकता आपलं बॅकग्राऊंड असणारे भावनो पोर्ट्रेटमध्ये असणारे, जी आपली इंस्टाग्रामची साईज आहे तुम्हाला माहिती असेल. शुभेच्छुक बॅनर डिझाईन आपण केलेलं आहे सिंगल फोटोसाठी. ओके, तुम्ही स्वतःचाही फोटो यामध्ये ॲड करून प्लस तुम्ही बॅनर फ्लेक्स प्रिंटिंग घेऊ शकता. एवढी हाय क्वालिटीमध्ये आपण डिझाईन प्रोव्हाइड केले आहे. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे माहिती तुम्हाला इथे शिवनेरीचा हा जो बघू शकता एकदम कडकमध्ये आपण काय केलेलं आहे, इथे गड आहे. तर त्या गडाची आपण जे काय जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला तुम्हाला माहीत असेल. ओके, शिवनेरी गडावरती त्याची भावना इथे मागे बॅकग्राऊंडला आपण सॉफ्ट लाईटमध्ये आपण एक ओव्हरलॅपमध्ये ॲड केलेली आहे, दिसत असेल तुम्हाला, जो आपला लुक देणार आहे बॅकग्राऊंडसाठी. ओके भावना, व्हिडिओमध्ये पासवर्ड आपण बोलून सांगत असतो, प्लस तुम्हाला जे बॅकग्राऊंडमध्ये मी एडिट करतोय ते सर्व तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगत असतो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे खाली शुभेच्छुकांचं आहे, ते आपण नंतरच ऑन करूया, जेणेकरून तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर पुढे येऊया. पुढे याच्यानंतर मी तुम्हाला एक लेन्स दिले, तिथे बघू शकता ही लेन्स आहे. आता ही लेन्स जी तुम्हाला दिसते ना म्हणून. ओके, ही लेन्स आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्मारक आहे, सॉरी स्मारक नाही, सिंहासन नावाला जो इमेज आहे, त्या सिंहासनावाल्या इमेजच्या आपण बॅकग्राऊंडला ॲड केले आहे, दिसत असेल तुम्हाला. ओके, हे आपले छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला फुल करून दाखवतो. ओके, इथे बघू शकता फुल एकदम HD क्वालिटी आहे, बघू शकता एकदम नाथपुला. तुम्ही याचा वापर करून दुसरे बॅनर पण सुद्धा बनवू शकता, जर तुम्हाला ऑर्डर वगैरे आले असतील तर. आणि आता तर इथं आपण टेक्स्टला सुरुवात करायचं. इथे बघू शकता जी राजमुद्रा आपण ब्लर केली, इथे तुम्हाला दिसत असेल, इथं बघू शकता
तिला जर तुम्हाला ब्लर नाही करायचं आहे तिला पण तुम्ही ओपनमध्ये घेऊ शकता तुमच्या पद्धतीनुसार. ओके, असं काय नाही की मी आता ब्लर केले म्हणून तुम्हालाही ब्लर करायचे. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज हे टेक्स्ट आपण यामध्ये ॲड केला. हा जो फॉन्ट आहे ना भावनो, DG शिवा NS नावाचा फॉन्ट आहे, जो आहे म्हणजे DG फॉन्टमध्ये आहे, लक्षात घ्या. त्याला तर कन्वर्टिंगची गरज लागते, लक्षात घ्या. तुमच्याजवळ जर नसेल, नाहीतर मग काय होईल, तो मिसमॅच होणार, लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज हा जो फॉन्ट आपण ॲड केला आहे DG शिवा NS आहे. ह्याला आपण इथे बघू शकता ग्रेडियन कलर दिलेला आहे, तुम्हाला इथे दिसतोय. त्या ग्रेडियनला आपण ओव्हरलॅपमध्ये खेळलेलं आहे. म्हणजे काय, एंटर शॅडो इथे बघू शकता, एंटर शॅडो, कलर डॉच प्लस त्याच्यानंतर सॅटिन आपण दिलेलं आहे, डार्क दिलेलं आहे. रेड अँड ओव्हरले म्हणजे त्याच्यामध्ये गोल्डन कलर आहे, लक्षात घ्या. आणि ड्रॉप शॅडो, अशा भावना तिघांचं फक्त आपण एकालाच हायलाईट केलेलं आहे. नाही तुम्ही हे सिम्पल, हा जर तुम्हाला टेक्स्ट कॉपी करायचं आहे, कॉपी लेस्टेल आणि छत्रपती, आता हे जे नाव आहे त्याला जाऊन तुम्ही इथे पेस्ट केलं ना तरी हा इफेक्ट त्या नावाला बसणार. बघू शकता मी तुमच्यासमोर, आता मी इथे ॲड करून दाखवतो. बघू शकता तुमच्यासमोर मी नावाला ॲड करून, पण आपण काय केलेलं आहे, फक्त सिम्पल एक जे नाव आहे ते हायलाईट आपण केलेलं आहे. दिसतं तुम्हाला लेअर पॅलेटमध्ये, मी इथे तुम्हाला इथे ॲड करून दाखवतो. ओके, आता इथे खाली आपण शायरी वगैरे आपण यामध्ये ॲड केले. इथे तुम्हाला इथे दिसत असेल, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कर्णावर आणि विश्वासाच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हाला माहिती असतील. ओके, दुसरा पासवर्ड भावनो 4040. ओके, बघू शकता पूर्ण एकदम एडिटेबल आणि हाय क्वालिटी आपण डिझाईन करत असतो भावनो, लक्षात घ्या. फक्त वेळ भेटत नाही तुमच्यासाठी व्हिडिओ मी घेऊन येण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं, इथे बघू शकता डेट वगैरे आपण यामध्ये एडिट कशी केलेली आहे. PLP फाईल तुम्हाला भेटून जाईल, त्यासाठी तुम्हाला 1K व्ह्यूज आणावे लागतील भावनो, जे आपण तुमच्यासाठी एवढं करत असतो, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता ही एक इमेज आहे. ही इमेजला आपण काय केले, सॉफ्ट लाईट ओव्हरलॅपमध्ये केलं आहे आणि बॅकग्राऊंडला बघू शकता तुम्हाला असं एकदम लुक बघू शकता कशा पद्धतीने इथे लुक आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपले जे शुभेच्छुक असतील तुम्हाला इथे दिसतील, बघू शकता. त्यांना पण आपण वरती घेऊन येऊया, दिसत असेल. ओके, टॉपला आपण घेऊन आलो त्यांना. त्याच्यानंतर आता हे जे आहेत याचं काय आपल्याला चांगलं वाटत नाही, म्हणजे कसं की एकदम वेगळंच वाटते ना. त्यासाठी आपण काय केलं, तो शेप, जसं की तुम्हाला स्टार्टिंगला मी सांगितलं होता, तो शेप आहे तो आपण काय स्टार्टिंगला आपण घेतलेला नाही आहे. स्टार्टिंगला म्हणजे काय सुरुवातीला आपण फक्त आता तो घेतलेला आहे. जेव्हा आपण ह्यांचा जो फोटो ॲड केला आहे तेव्हा आपण हा शेप यामध्ये ॲड केला आहे, जो तुम्हाला इथे दिसतोय. फक्त त्याची लेअर बॅक साईडला गेलेल्या कारणाने तुम्हाला मी जे स्टार्टिंगला मी जेव्हा ऑन करून दाखवतो तेव्हा तुम्हाला दिसते ते. ओके, आणि आपल्या इथे लोगो बघू शकता, पूर्ण एकदम बॅनर तुमच्या समोर आहे. फक्त 2 फोटोंचा आपण वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण बॅनर यामध्ये डिझाईन केलेलं आहे, जे तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, तुम्ही याला एकदम HD क्वालिटी पण करू शकता AIच्या थ्रू, प्लस अजून तुम्ही दुसरे फोटो जर असतील हाय क्वालिटीमध्ये ते पण तुम्ही यामध्ये वापर करू शकता. इथे शुभेच्छुक आहेत जे तुम्हाला दिसत असतील, त्यांच्याबद्दल तुमचा फोटो यामध्ये ॲड करून तुम्ही बॅनर वगैरे प्रिंटसाठी देऊ शकता. ओके, तिसरा पासवर्ड भावनो कडकमध्ये सांगते भावनो 1919. ओके, व्हिडिओमध्ये भावनो 3 स्टेपमध्ये पासवर्ड आहेत. 6 अंकी पासवर्ड असतो आपल्या व्हिडिओमध्ये, जो बोलून सांगितलेला असतो. ओके, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकदम कडकमध्ये बॅनर डिझाईन आपण केलेलं आहे, जे तुम्हाला आलेलं असेल. याची PST व PLP फाईल तुम्हाला दोन्ही प्रोव्हाइड होऊन जातील. त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर 1K प्लस व्ह्यूज आले पाहिजे व्हिडिओला, लक्षात घ्या. टार्गेट आहे भावनो आपल्या व्हिडिओचं, जे प्रत्येक व्हिडिओ येतील भावनो त्याचा 1K व्ह्यूज आलाच पाहिजे. ओके, चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये. काय राहिलं असेल ते बघू शकता, पुढच्या बॅनरमध्ये आपण कव्हर अप करूया. ओके, चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.